मित्रांनो नमस्कार. आजचा आपला जो विषय आहे नेटवर्क मार्केटिंग आणि त्याच्या बदल्यात जे काही घडतं आहे त्यात होणारं नुकसान, म्हणजे नेटवर्क मार्केटिंग आणि त्याबरोबर होणाऱ्या लोकांचं जे काय आहे ते नुकसान काय आहे. कारण की मित्रांनो, नेटवर्क मार्केटिंग हा जगातला सर्वात उत्तम आणि सर्वात अप्रतिम व्यवसाय आहे. नेटवर्क मार्केटिंगमध्ये जर कधी तुम्ही पडला असाल किंवा करत असाल तर नेटवर्क मार्केटिंग इतका सुप्रीम व्यवसाय नाही. कारण नेटवर्क मार्केटिंगमध्ये 1 रुपयापासून 1000 करोडपर्यंत कमवणारी लोक या जगभरामध्ये आहे. लागेल तेवढं चांगलं लाईफस्टाईल जगणारी लोक या भूतलावरती आहे. परंतु गेल्या 17-18 नंतर मित्रांनो, हे बघा, 60 वर्षापासून कंपन्या, नेटवर्क मार्केटिंगच्या कंपन्या चालू आहे, सुपर चालू आहे, अतिशय अप्रतिम. लोक करोडो रुपये महिन्याला कमवत आहे, करोडो रुपये वर्षाला कमवत आहे, लाखो रुपये महिन्याला कमवत आहे, लाखो रुपये वर्षाला कमवत आहे. परंतु 2017-18 नंतर काहीतरी 2-3 कंपन्या आल्या होत्या की ज्या कंपन्यांनी लोकांना एक वाईट वळण लावलं. काय वळण लावली की नेटवर्क मार्केटिंगमध्ये कोणताही एक व्यक्ती आला ते एक सिस्टम असते, एज्युकेशन असतं, आणि त्या एज्युकेशननुसार जर गेला तर तुम्हाला 100% सक्सेस मिळतं. परंतु काही लोक जी आहे ती मित्रांनो, ती भंपक छोट्या छोट्या आमिषीला बळी पडून आणि त्या कोणातरी बरोबर आमिषीला बळी पडतात आणि त्याच्यानंतर त्यांचं खूप मोठं नुकसान करून घेतात. काय होतं का 2017-18 मध्ये 1-2 कंपन्या अशा आल्या की ज्या कंपन्यांनी काही लीडर लोकांना डेव्हलपमेंट देणे, त्यांची आय डी मारून देणे, पॉवर लेक देणे, विकर लेक देणे, विकरला विकर पॉवर लेक देणे. तर ह्या ज्या गोष्टी आहे ह्या आहे नेटवर्करला भिकारी बनवण्याचं काम. मित्रांनो, हा एक विषय झाला. दुसरा विषय, तुम्हाला राहायला घर नाही आणि कंपनी तुम्हाला देते ऑडी गाडी, रेंज रोवर गाडी, जी एक A1 क्लासच्या गाड्या आहेत त्या गाड्यांचा मेंटेनन्स काय असतो. तुम्ही रेंज रोवर घ्या, ऑडी घ्या, मर्सिडीज बेंज घ्या, ह्या ज्या गाड्या आहेत ह्या गाड्यांचा मेंटेनन्स काय असतो हे माहीत असणं गरजेचं आहे. कारण कंपन्या फक्त अवॉर्ड रिवॉर्डमध्ये मोठमोठ्या गाड्या लावतात, मोठमोठ्या कार. अरे बाबा, त्या माणसाला राहायला घर आहे का राजा? जर कधी 10% रेशो असतो मित्रांनो, जर तुमचं 1 करोडचं घर असेल तर तुमची 10 लाखाची गाडी असणं गरजेचं आहे. ओके, सफिशियंट आहे. परंतु जर कधी तुमचा 10 लाखाचा 20 लाखाचा फ्लॅट आहे, जर तुमच्याकडे जर कधी 20 लाखाची गाडी असेल तर तुमच्या इतका मूर्ख माणूस या जगात कोणीच नाही. कारण की ह्या जगामध्ये तुमच्या लाईफस्टाईल बरोबर तुमचं वागणं, तुमचं जे काही तुम्हाला सूट होतं ह्या गोष्टी गरजेच्या आहे. कारण की हे जे लाईफस्टाईल प्रोडक्ट आहे हे मेंटेन करणं गरजेचं आहे. कारण की 2018-19 मध्ये 17-18 मध्ये बऱ्याचशा लोकांनी त्या कार घेतल्या. मित्रांनो, त्या कार ज्या आहे मेंटेनन्स तर नाही, त्या ओढून नेल्या. सांगायचं तात्पर्य काय आहे की ह्या ज्या कंपन्या आहे ह्या कंपन्यांच्या आमिषीला बळी पडू नका. तुमच्या मनाने विचार करा, चांगला विचार करा. कारण की जो विचार तुम्हाला जर कधी वाटला, अपील झाला तरच पुढे जा, अदरवाईज पुढे जाऊ नका. त्यानंतर तुम्ही विचार, अजून एक दुसरा विषय, आय डी मारून देणे. मित्रांनो, हे भिकारी बनवण्याचं काम आहे. जर कधी तुम्हाला करोडो रुपये कमवायचे आणि जर तुम्ही 1000 रुपये टाकू शकत नसाल तर तुमच्या इतका भिकारी माणूस तुम्हीच आहे ना. जर कधी एखाद्या कंपनीमध्ये नोकरी लागायचं असेल तर मित्रांनो, 15 वर्ष सर्व्हिस, 15 वर्ष शिकून 3 वर्ष तुमचे जे काही तुमच्यावाले पुढचे स्ट्रगल करून त्यानंतर तुम्ही जॉबला लावता, तिथेही तुम्ही लाखो रुपये भरता, त्याच्यानंतर तुम्ही 15-20 हजाराची नोकरी घेता. इथं तुम्ही 10,000, 5,000, 2,000, 3,000 टाकून करोडो रुपयाची स्वप्न तुम्ही बघता आणि ते दुसऱ्याला मारायला लावता. याच्या इतकी विचारसरणी वाईट नाही, ते हे समजणं गरजेचं आहे. म्हणजे मित्रांनो, पहिला मुद्दा काय की आयुष्यामध्ये जर करोडपती बनायचं असेल, मोठं बनायचं असेल तर तुम्ही स्वतःचे पैसे भरणं गरजेचं आहे. दुसरा विषय की तुमच्या अवकातीपेक्षा मोठी गाडी घेणं टाळा. हे बघा, अवकात नाही बोलायला पाहिजे, पण मित्रांनो गरजेचं आहे. कारण की विषय असा आहे की जर कधी समजा तुमचं घर जर 50 लाखाचं असेल तर मित्रांनो 5 लाखाच्या आतली गाडी असली पाहिजे, 6 लाखाच्या आतली गाडी असली पाहिजे. जर तुमचं 1 करोडच्या आसपासचं घर असेल तर तुमची 10 लाख 12 लाखाच्या आतली गाडी असली पाहिजे. जर तुमचं 2-3 करोडचं घर असेल तर तुमची गाडी जी आहे 20-25 लाखाच्या आतली असली पाहिजे. हे समजणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जे आहे, जर कधी व्यवसाय तुम्ही करताय तर खरोखर ते योग्य आहे का, कोणत्या आमिषीला बळी न पडता. नुसतं बाकीचे करताय म्हणून तुम्ही करताय असं नाही. स्वतः स्तब्ध बसा, शांत बसा, विचार करा, त्यावर खरोखर योग्य आहे का. कोणाच्याही आमिषीला बळी नका, लीडरांच्या बरोबर पडू नका आणि CMDंच्या पडू नका. कारण की CMD हे असं वादळ आहे की हे पावसाळ्यामध्ये जून, जुलै, ऑगस्टमध्ये हे येतात. मित्रांनो,
हे जे लाईफ आहे खूप सुंदर आहे. नेटवर्क मार्केटिंग हा खूप जगातला सगळ्यात सुप्रीम बिझनेस आहे. परंतु काही लोकांच्या चुकीमुळे, काही लोकांच्या चुकीच्या डिसिजनमुळे नेटवर्क मार्केटिंगचं नाव मार्केटमध्ये खराब झालं. नेटवर्क मार्केटिंग तुम्ही प्रोफेशन म्हणून सांगू शकत नाही. किती वाईट आहे. कारण की तुम्ही विचार करा की एखादा शिक्षक शिकवतो, डॉक्टरकी करतो, वकीलकी करतो किंवा तो त्याच्या अभिमानानं सांगतो. तसं तुम्ही सांगता का नेटवर्क मार्केटिंग, मी नेटवर्क मार्केटिंग करतो? नाही सांगत. त्याचं कारण का, तर ह्या मार्केटमध्ये जे आहे सगळ्या लोकांनी त्याची खिचडी बनवून ठेवली आहे. तर ही खिचडी सुधारणं गरजेचं आहे आणि हे तुम्ही सुधरू शकता. कारण की हे तुम्ही सुधरू शकता. कारण मित्रांनो, सरळ काम करा, चांगल्या नीतीनं काम करा, लॉंग लाईफ काम करा. CMD असाल तर लोकांना मॅक्झिमम 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष लाईफ टाईम प्लॅन कसे चालतील याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करा. चालल्यात का कंपन्या? मित्रांनो, तुम्ही विचार करा, Amway असेल, IMC असेल, वेस्टीज असेल, किती मोदी केअर असेल, हर्बल लाईफ असेल, किती कंपन्या आहेत ज्या 20-20, 25-25, 30-30 वर्षापासून 50-50, 60-60 वर्षापूर्ण जगभरामध्ये चालत आहे. मग आपल्याकडची जी जुगाडू मेंटॅलिटीची लोकं आहेत, या जुगाडू मेंटॅलिटीच्या लोकांना समजणं गरजेचं आहे की बाबा खूप हवेत न जाता सरळ चला, हळूहळू वर उठा. की जेणेकरून तुम्ही विचार करा, आजही अशी विचारसरणी आहे की जो काही 10-15,000, 20,000, 25,000, 50,000ची नोकरी करतो, त्याच्याकडे जर तुम्ही 10,000 उसने मागितले तर तो खटक्यात काढून देतो. नेटवर्क मार्केटिंगवाले तुम्ही विचार करा की 10 लाख, 15 लाख, 20 लाख, 25 लाख, 50 लाख कमवतात, परंतु त्यांच्याकडे तुम्हाला सांगतो 5,000 मागा, तर त्याच्याकडे पैसेच नसतात. याचं लॉजिक काय हे समजणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, लॉजिक बघा, बोलण्यावर जाऊ नका. काही जर राग आला असेल तर राग आला असेल तर त्याबद्दल क्षमस्व. मित्रांनो, स्वामीराज फाउंडेशनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.